नाशिकमध्ये एकीकडे खड्ड्यांचा मुद्दा हा जोरदारपणे चर्चेला जातोय। त्या संदर्भात प्रश्न उपस्थित केले जात आहेत आणि त्याचबरोबर आता राष्ट्रवादीच्या बॅनरची जोरदार चर्चा रंगली आहे। छगन भुजबळ यांना पालकमंत्री करा, नाशिकला खड्ड्यातून बाहेर काढा अशा आशयाचे बॅनर्स राष्ट्रवादीने लावलेले आहेत आणि या बॅनरमधून फडणवीसांना आवाहन केलेलं आहे। मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीने शहरामध्ये बॅनर लावल्यामुळे चर्चा सध्या रंगलेली आहे। शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी हे बॅनर्स लावलेत। की भुजबळ साहेब इथे जर असते तर आज नाशिकची अशी दुर्दशा किंवा अशी अवस्था झाली नसती। कारण की या अगोदर आपण बघितलं आहे की कुंभमेळ्याचं नियोजन हे कुंभमेळ्याचं या अगोदर नियोजन जे भुजबळ साहेबांनी केलं होतं ते अतिशय सूक्ष्म आणि चांगल्या पद्धतीने केलं होतं। नाशिककरांना त्रास नव्हता। आता कुंभमेळा जरी असेल पण अनावश्यक जे खोदकाम केलं गेलं आहे किंवा जे भविष्यात जे कामं व्हायला पाहिजे होते ते कुंभमेळ्याच्या अगोदर करणं काही गरजेचं नव्हतं। दरम्यान या संदर्भात संजय राऊतांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली। ते काय म्हणालेत आपण एकदा पाहूयात। कोणी पालकमंत्री झाल्यामुळे किंवा बदलल्यामुळे नाशिककरांच्या जीवनातले खड्डे दूर होणार असतील तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी विचार करावा। सध्या नाशिकची जबाबदारी भाजपच्या चंपतरायकडे आहे। त्याच्यामुळे हे खड्डे वाढतात, भ्रष्टाचार वाढतो, हे खरं आहे। म्हणून ते भाजपचे चंपतराय बसलेत ना, तिथे मंत्री आहेत ना ते। त्या भाजपच्या चंपतराय यांचं लक्ष खड्ड्यांपेक्षा किंवा उत्तम कामापेक्षा ठेकेदारां आणि कमिशनबाजी याच्याकडेच आहे।